छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणखर हात दे, फुत्कारणाऱ्या संकटांना ठेचणारे पाय दे. ध्येय दे उत्तुंग मंगल अढळ कैलासापरी, कारुण्य निर्मळ वाहू दे हृदयातून गंगेपरी. दीनदुबळ्या रक्षणारे शस्त्र दे माझ्याकरी, दुःशासनांच्या दानवी रुधिरात धरती नाहू दे. निष्पाप जे ते रूप तुझे उमजू दे माझे मला. निष्पाप जे ते रूप तुझे उमजू दे माझे मला. धर्म जाती पंथ यांच्या तोड आता शृंखला. नवीन गगने नवीन दिनकर नवीन चंद्राच्या कला. या नव्या विश्वात तुझ्या न्यायनीती नांदू दे. छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणखर हात दे. मित्रो, ही कविता जी आहे, कविता वेद महामानवाचा डॉक्टर श्रीनिवास सामंत यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता आपणास मी म्हणून दाखवली, वाचून दाखवली. हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक डॉक्टर श्रीनिवास सामंत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, वेद महामानवाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महामानवाचं जे काही मन आहे, ते मन सामान्य माणसाच्या मनापेक्षा कसं वेगळ्या पातळीवरती काम करतं, या संदर्भात या पुस्तकामध्ये अतिशय छानपणे वर्णन हे केलेलं आहे. हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक 3 भागामध्ये विभागलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये पार्श्वभूमी असेल, त्याच्यामध्ये प्राचीन हिंदुस्थानी युद्धतंत्र, नंतर गनिमी कावा, त्याच्यामध्ये शहाजीराजे भोसले. हे प्राचीन हिंदुस्थानी युद्धतंत्र कसं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जी काही राजे होऊन गेली, ती का अयशस्वी ठरली आणि छत्रपती शिवाजी महाराजच कसे यशस्वी ठरले, या संदर्भात त्या जे काही प्राचीन हिंदुस्थानी युद्धतंत्रामध्ये ज्या काही उणिवा आहेत, त्या उणिवांचा परामर्श घेण्याचा या प्रकरणामध्ये प्रयत्न केलेला आहे. नंतर गनिमी कावा आहे, म्हणजे गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा वापरला, ह्या संदर्भात या प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे. नंतर छत्रपती शहाजीराजे भोसले यांची हिंदवी स्वराज्यामधली जी काही भूमिका आहे, ती भूमिका किती महत्त्वाची आहे, ही या प्रकरणामध्ये डॉक्टर श्रीनिवास सामंत यांनी लिहिलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये रणराज आहे, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या, त्याच्यामधल्या काही प्रमुख लढायांचं वर्णन जे आहे, ते वर्णन करत असताना त्याच्यामध्ये नकाशांचा वापर अतिशय छान पद्धतीनं केलेला आहे. म्हणजे अफजल खान हा कसा वाईला आला, म्हणजे कोणत्या मार्गे तो आला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यासाठी कसं भाग पाडलं, कसं विवश केलं, आणि अफजल खान वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सैन्याची जुळवाजुळव जी आहे, ती जुळवाजुळव कशी केली, या संदर्भात नकाशांच्या माध्यमातून कोणाची कुठे नेमणूक केली, ते अतिशय छानपणे या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त काही अफजल खानाला मारायचं नव्हतं, तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या सैन्यानिशी अफजल खानाला संपवायचं होतं, असं या पुस्तकामध्ये
मांडलेलं आहे. तर हे पुस्तक जे आहे ते अतिशय छान आहे. हे पुस्तक तुम्ही सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे. याचे जे काही प्रकाशक आहेत ते देशमुख आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहेत. याचं जे काही मूल्य आहे ते ₹750 आहे. कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद. जय शिवराय.